ठाणे शहर च्या अखत्यारीत जे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे त्या पथकानं मान्य पोलीस आयुक्त साहेब यांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्या अनुषंगानं अंमली पदार्थांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिलेले होते. त्या अनुषंगानं 12 जानेवारी रोजी देसाईनगर शिरडायगड येथे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एक संशयित इसम ताब्यात घेतला, ज्याचं नाव आहे जॉन जेम्स फ्रान्सिस उर्फ अनाय चिडोजी, सध्या राहणार मस्जिद बंदर मुंबई, मूळ राहणार नायजेरियाचा आहे. त्याच्या ताब्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाला 661 ग्रॅम अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची बाजार मूल्य किंवा किंमत अंदाजे 66 लाख इतकी आहे. या सदर आरोपीवर बांद्र्याला यापूर्वी एक अंमली पदार्थ कायद्यान्वये तसेच खोटा पासपोर्टच्या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे. सदरचा आरोपी हा 13 जानेवारी रोजी जेलमधून सुटलेला आहे. त्यानंतर सध्या या आरोपींना या गुन्ह्यामध्ये सदरचा माल कुठून आणला किंवा त्याच्यासोबत अजून कोण आरोपी त्याच्यामध्ये सामील आहेत किंवा तो माल जो अंमलीचा अंमली पदार्थ आहे तो कोणाला सप्लाय करणार आहे किंवा कोणाला सेवन करण्यासाठी देणार होता, या अनुषंगानं अँटी नार्कोटिक सेल अधिकचा तपास करत आहे. त्याचबरोबर 9 जानेवारीला भिवंडीमध्ये गोवेनाका कोणगाव येथे 2 संशयित आरोपी ताब्यात घेतले होते. एक नौशाद शेख आणि दुसरा मोहम्मद अन्सारी यांच्याकडून कोडिन फॉस्फेट युक्त रसायनच्या 467 औषधाच्या बाटल्या मिळाल्या, ज्याचा वापर नशा करण्यासाठी किंवा अंमली पदार्थ म्हणून केला जातो. सदरच्या औषधाच्या बाटल्यांना म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन विकण्यासाठी बॅन आहे. मेडिकल स्टोअरमध्ये ते विदाउट प्रिस्क्रिप्शन देऊ शकत नाही. तर सदरच्या बाटल्या आरोपींकडे मिळाल्या. त्या अनुषंगाने देखील त्यांना ताब्यात पण गुन्हा दाखल केलेला आहे. या अटक आरोपी नौशादवर यापूर्वी गुन्हा दाखल आहे. त्या अनुषंगाने याच्यामध्ये देखील आम्ही सदरचा माल कुठल्या डिस्ट्रीब्युटरकडून, सप्लायरकडून किंवा वेंडरकडून आणला त्या अनुषंगाने तपास करत आहे. सदरचा माल कुठे विकणार होता किंवा या आरोपीसोबत अजून कोण त्याच्यामध्ये सामील आहे या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो. नायजेरियन आरोपी हा सध्या 6 वर्ष शिक्षा भोगून आलेला आहे. हा 13 नोव्हेंबर 2024 जेलमधून सुटलाय. त्यानंतर हा आता सध्या आमच्या ताब्यामध्ये आहे. तर मागील काही काळामध्ये ठाणे शहरामध्ये बांगलादेशी नायजेरियनचा प्रभाग वाढलेला आहे. यापूर्वी देखील 2 बांगलादेशी आहेत त्यांना अटक केली होती. तर यांच्यावरती आळा घालण्याकरता काही गुन्हे शाखेचे अंमली पदार्थ विरोधी पथक आहे अँटी नार्कोटिक सेल, ह्याच्यामुळे प्रभावीपणे आणि परिणामकारक अशी कारवाई करत आहे. सदरचा जो नायजेरियन आरोपी अटक आहे त्याच्यामध्ये अजून काही लिंक आहे का किंवा इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय काही संबंध कनेक्शन त्याच्यामध्ये आहेत का किंवा इतर देशातील कोणी आरोपी रॅकेटमध्ये किंवा सिंडिकेटमध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने देखील आम्ही तपास करतो. बनावट पासपोर्ट असेल किंवा बनावट आधार कार्ड असेल याच्यामध्ये बनावट आहे ती नेमकी कुठून बनवतात त्याच्यावर काही कारवाई केली जाते. त्या गोष्टी तपासात निष्पन्न होतं. ते पासपोर्ट त्यांनी फेक बनवला आहे का किंवा त्यांचे आयडेंटिफिकेशनचे ID कार्ड्स आहेत, आधार कार्ड्स आहेत, ते त्या फेक बनवलेले आहेत का, कुठं बनवलेले आहेत, कुणी बनवून दिलेले आहेत, त्याचा देखील तपास करतो. त्या गोष्टी देखील तपासात निष्पन्न होतील. त्या अनुषंगाने आम्ही अधिक चौकशी करू. नायजेरियन